नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर ज्या क्षणाची आपण चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होतो तो क्षण अखेर आला आहे। राज्य सरकारने कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे। पण थांबा, तुम्ही आनंदाने पेढे वाटण्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्ण पाहणे अत्यंत आवश्यक आहे। कारण मुख्यमंत्री महोदयांनी पात्र शेतकरी असा एक शब्द वापरला आहे। कर्जमाफीची सरकारने घोषणा केली, परंतु कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? तर पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। सरकारने या ठिकाणी काय सांगितलं आहे तर फक्त पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। आणि या एका शब्दामुळे म्हणजेच की पात्र या शब्दामुळे जवळपास 91 लाख शेतकरी या कर्जमाफीतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकले। जर तुमच्या घरात ही एक वस्तू असेल किंवा तुम्ही हे एक काम केलं नसेल तर 2 लाख रुपयापर्यंतची तुमची कर्जमाफी रद्द होऊ शकते। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ते 5 कडक नियम कोणते आहेत, कोणत्या 2 कागदपत्रांशिवाय तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत, कोणत्या तारखेच्या आतील कर्ज माफ होणार आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार का नाही। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की तुमची एक चूक तुमचं 2 लाख रुपयांचं नुकसान देखील करू शकते। कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला असं वाटत असेल की कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, मला देखील कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, आमचा देखील कर्ज माफ झालं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घ्या। आता शेतकरी मित्रांनो, नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा झाली। 2 लाखांचे कर्ज माफ होणार अशी घोषणा आता सरकारने केली आहे। पण त्यानंतर म्हणजेच की कर्जमाफीच्या घोषणेनंतर लगेचच या ठिकाणी राजकीय वर्तुळामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये कुशंका या ठिकाणी सुरू झाल्या। यावरती पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की ही जी कर्जमाफी होणार आहे, म्हणजेच की शेतकऱ्यांची जी आता कर्जमाफी होणार आहे तर ही कर्जमाफी सरसकट नाही आहे, म्हणजेच की प्रत्येक कर्जदाराला कर्जमाफीचा लाभ मिळेलच असं नाही। सरकारने यासाठी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं नाव दिलं असून त्यासाठी आता काही या ठिकाणी म्हणजेच की अटी शर्ती लागू करण्यामध्ये आल्या आहेत। म्हणजेच की तुमचं देखील कर्ज माफ होईल असं सांगता येणार नाही। जर तुम्ही कर्जमाफीच्या सर्व अटी शर्तीमध्ये बसत असाल, निकषामध्ये बसत असाल तरच आता तुमची कर्जमाफी होणार, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कर्जमाफीच्या लाभासाठी कोणते काम करावे लागणार आणि कर्जमाफीचे निकष कोणते असणार, तर हे जाणून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात मोठी शंका म्हणजे कोणतं कर्ज माफ होणार, तर या ठिकाणी म्हणजेच की सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टरसाठी, विहिरीसाठी, गोठा बांधण्यासाठी किंवा पाईपलाईनसाठी कर्ज घेतलेलं असतं। पण मित्रांनो, ही कर्जमाफी प्रामुख्याने पीक कर्जासाठी आहे। जर तुमचं कर्ज टर्म लोन किंवा मुदत कर्ज असेल तर तुम्हाला या यादीतून वगळलं जाऊ शकतं। त्यामुळे आजच तुमच्या बँकेचं पासबुक तपासा, तुमच्या कर्जासमोर पीक कर्ज असं लिहिलेलं असणं अनिवार्य आहे। जर तुमचं पीक कर्ज असेल तरच ते माफ होईल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी सरकारने एक डेडलाईन ठरवली आहे। मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2025 ही महत्त्वाची तारीख आहे। ज्या शेतकऱ्यांचे कर्ज या तारखेपर्यंत थकीत आहे तर अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। बघा, पुन्हा एकदा सांगतो, कर्जमाफीसाठी सरकारने एक डेडलाईन ठरवली आहे। मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2025 ही महत्त्वाची तारीख आहे। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, हे लक्षात घ्या। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता धोका कोणत्या शेतकऱ्यांना, तर ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन कर्ज उचललेले आहे
त्यांचे कर्ज तांत्रिकदृष्ट्या थकीत धरले जाणार नाही। अशा शेतकऱ्यांना कदाचित 2 लाखांऐवजी फक्त 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळू शकते, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता कुटुंबातील सरकारी नोकरी आणि आयकर हा महत्त्वाचा नियम असणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता हा नियम सर्वात जास्त शेतकऱ्यांना अपात्र ठरवू शकतो। कोणता नियम? तर कुटुंबातील सरकारी नोकरी आणि आयकर। तर लक्षात घ्या, जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये असेल, त्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये इन्कम टॅक्स भरला असेल, त्यानंतर माजी मंत्री, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल, तर अशा कुटुंबांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। सरकारने ही योजना केवळ गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मर्यादित ठेवली आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। बघा, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, जर तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये असेल, तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरला असेल, तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर माजी मंत्री, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य तुमच्या कुटुंबातील कोणी असेल, तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या सातबाऱ्या उतार्यावरती तुमचे क्षेत्र किती आहे यालाही महत्त्व दिले जाणार आहे। प्रामुख्याने 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य असेल। तसेच जर तुमच्या बँक खात्यावरती शेती व्यतिरिक्त इतर मोठ्या उद्योगातून नियमित उत्पन्न येत असेल, तरीही तुमची पात्रता धोक्यात येऊ शकते, हे देखील लक्षात घ्या। बघा काय सांगण्यामध्ये आलं आहे, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। तुमच्या 7-12 उतार्यावरती तुमचे क्षेत्र किती आहे यालाही महत्त्व दिले जाणार आहे। प्रामुख्याने 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य असेल। तसेच जर तुमच्या बँक खात्यावरती शेती व्यतिरिक्त इतर मोठ्या उद्योगातून नियमित उत्पन्न येत असेल, तरीही तुमची पात्रता धोक्यामध्ये येऊ शकते, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक अर्जंट सूचना दिली आहे। आता सरकारने कोणती अर्जंट सूचना दिली आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया। शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, हे तर आपण बघतच आहोत। आणि त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे आव्हान केले आहे। म्हणजेच की कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला काही बाबींची पूर्तता करावी लागणार। लक्षात घ्या, तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि 7-12 बँक पासबुकवरचं नाव यामध्ये एक जरी अक्षर चुकलं असेल, तर तुमची कर्जमाफी रोखली जाऊ शकते। त्यामुळे जर काही या ठिकाणी म्हणजेच की तुमच्याकडून चुका झालेल्या असतील, तर चुका दुरुस्त करून घ्या। तुमच्या आधार कार्डवरचं नाव, 7-12 यावरचं नाव, तसेच तुमच्या बँक पासबुकवरचं नाव हे या ठिकाणी सारखं असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्या बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण आहे का याची खात्री करून घ्या। हे ते एक महत्त्वाचं काम आहे, जे न केल्यास पात्र असूनही तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। बघा, सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। आता बायोमेट्रिक प्रमाणीकरण म्हणजे काय, तर ई-KYC। आता तुमची ई-KYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या। जर तुमची ई-KYC पूर्ण असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल, अन्यथा पात्र असून देखील तुम्ही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकता। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ई-KYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या। आणि ई-KYC पूर्ण नसेल तर आजची आज ई-KYC पूर्ण करून घ्या। त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा सांगतो, बघा, तुमच्या आधार कार्डवरचं नाव, 7-12वरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव या ठिकाणी सारखं असणं आवश्यक आहे। आणि जर या नावामध्ये एक जरी अक्षर चुकलं असेल, तर तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता अनेकांना वाटतं की आम्ही प्रामाणिकपणे कर्ज फेडलं, आमचं काय, तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी कर्जाची नियमितपणे परतफेड करत आहेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने देखील महत्त्वाची घोषणा केली आहे। कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना
50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर झाले आहे। पण त्यासाठी देखील आत्ता जे आपण काही नियम बघितले तर ते नियमच यासाठी देखील या ठिकाणी लागू होतात, हे देखील लक्षात घ्या। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचे आहे म्हणजेच की कर्जमाफीच्या लाभासाठी समजा तुमचे कर्ज थकीत असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि जर तुम्ही कर्जाची नियमितपणे परतफेड करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपयांचे अनुदान मिळेल। आता तुम्हाला कर्जमाफीच्या लाभासाठी काय करावे लागणार थोडक्यात जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे तर बँकेमध्ये जायचं आहे आणि पासबुक अपडेट करायचं आहे। त्यानंतर तुमच्या कर्जाचा प्रकार पीक कर्ज असेल तरच तुमची कर्जमाफी होईल, हे लक्षात घ्या। त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असल्याची खात्री करा। जर तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच कर्जमाफीचा तुम्हाला लाभ मिळेल। आणि त्याचबरोबर तुमची EKYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करा। EKYC पूर्ण जर नसेल तर आजची आज EKYC पूर्ण करून घ्या, या बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर जर तुमचं नाव चुकून अपात्र यादीमध्ये आलं तर तालुक्याच्या उपनिबंधक म्हणजेच की ADR कार्यालयामध्ये अपील करण्याची तयारी देखील ठेवा। तर ह्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, सरकारने आता कर्जमाफीसाठी तरतूद केली आहे। आता चेंडू तुमच्या कोर्टामध्ये आहे। ही माहिती वेळेमध्ये समजली तरच तुमचा फायदा होईल। हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून कोणत्याही गरीब शेतकऱ्याचे 2 लाख रुपये फक्त माहिती अभावी बुडणार नाही। तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। सतर्क राहा, कर्जमाफी आता 100% मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्या। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।